सेम सर. आरंभ प्रारंभ करूया. तिरंगा ट्रॉफी 2025 या सोहळ्याचा शुभारंभ. आज व्यावसायिक संघ पाहायला मिळतील सर्वांना आणि त्याच्यातील पहिला मोठा सामना आपला पाहायला मिळतोय प्रेक्षकांच्या भेटीला. विनोद स्पोर्ट्स तुर्भे विपक्ष समिता नागाव. उरणच्या व्यावसायिक क्रिकेट मधील हे सगळ्यात मोठं नाव समिता नागाव. मॅचला सुरुवात. पहिला बॉल फुल टॉस होता ऑन साइडला. बॉल चाललाय सीमा पार. येतोय A1 क्वालिटीचा हा पहिला ब्रँडेड सिक्सर. अजित पाटील हा षटकात आलतोय. पहिलाच बॉल त्याचा खराब पडतोय. चुकीची लेंथ आहे आणि या बॉल वरती प्रतीक्षा बॅट मधून अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल तसाच होता. बॉल चालला नॉनस्टॉप कडे. क्षेत्ररक्षण झालं. रनआउटची दाट शक्यता परंतु नाहीये. सुखरूप झालेत आणि हा ही बीमर. इट्स अ बीमर आणि बीमर वरती मिळतील 1+1 2. एक तर उशीर आणि त्यानंतर अशा प्रकारची ही मेजवानी धावसंख्येची टीम समिता नागावला बहाल केली जाते. पहिल्या बॉलवरती सिक्सर आणि त्यानंतर या बॉलवरती बीमर +1 2 धावसंख्या. फक्त एक चेंडू झालाय. धावसंख्या 8 झाल्यात आणि त्यानंतर या बॉलवरती असणार फ्री हिट. फार मोठी सवलत. सगळ्यात मोठी मुभा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती किती धावसंख्या येतील कारण फलंदाज फक्त आणि फक्त रनआउट स्वरूपात बाद होऊ शकतात. अन्य कुठली संधी नसणार आहे आणि या संधी सोडून कुठल्या संधीचं सोनं केलं जाईल समिता नागावकडून. एकंदरीत दोन बॉलची पॅनल्टी घेऊन खेळतोय विनोद स्पोर्ट तुर्भे संघ. फ्री हिटचा बॉल. हाही फुल टॉस होता. समाचार चांगला झाला नाहीये. बॉल मिडल झाला नाहीये आणि त्यामुळे या चेंडूवरती मिळतील 2 धावसंख्या. संकट टललंय. आपण गोलंदाज पाहिला अजित पाटीलला आपण पाहतोय. आतापर्यंत 3 बॉल फेकले. त्यापैकी निर्णायक 2 बॉल फेकलेत. 3च्या 3ही बॉल त्याने फुल टॉस फेकले. त्यातले एक बीमर. फार खूप वेगळं चाललंय. हे चित्र काही बघण्यासारखं नाहीये टीम तुर्भेकडून आणि सातत्यानं सर्वात मोठं नाव आहे चर्चेला असणारी ही टीम आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय शीर्षकच्या भूमिकेत भूषण. हा बॉल रिदम चांगला होता बॉलचा. पा बॅट्समनला सुद्धा समजलं नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाहीये. नाकारलेत. बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या येईल. या स्पर्धेसाठी आपण पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात संदीप पाटील सर, राजेंद्र गरज सर. अप्रतिम स्पर्धा. गेल्या 9 वर्षांची ही परंपरा 10व्या वर्षात पदार्पण केलंय आणि या 10व्या वर्षी ही स्पर्धा त्याच थाटात सुरुवात केली होती ना या स्पर्धेला. आज ती स्पर्धा त्याच थाटात आहे. अंकुशजी परदेशी यांना आठवण करणारी आणि आपले बाजीराव अण्णा माझी जिल्हा. हा बॉल पहिल्या बॉलचा केलाय रिपीट आणि इथं ठोकणार डीजे मॅडी सुपर हिट. एक वेगळीच मेजवानी आहे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी फक्त खेळ नाहीये तर मनोरंजनाचा भाग म्हणून आपण मोठं पतलू पाहताय. चांगलं आयोजन आहे. सगळ्याच गोष्टींना लक्षात घेऊन ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. 2025 मध्ये 10 वर्ष कंप्लीट. हा बॉल अगदी खोदून काढलाय. ही लेंथ चांगली आहे. कदाचित या लेंथवर जास्तीत जास्त बॉल फेकण्याच्या नादात त्याच्या आतून बॉल फुल टॉस चाललेत आणि त्यामुळे धावसंख्या सुद्धा फुल झाल्यात. आतापर्यंत स्कोर कार्ड काय बोलतोय आपल्याला 17 वरती वाटचाल चालू आहे. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉल वरती केला हल्ला. बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थांबणार नाहीये. गतिमान बॉलला दिलीये गती आणि बॉल होतोय सीमा पार. येतोय तिरंगा चषकाचा हा चौकार.
चिरनेर चिरनेर म्हटल्यानंतर या संपूर्ण विभागाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर या गावात तुम्हाला सरकारी हॉस्पिटल पाहायला मिळेल. याच गावात या संपूर्ण उरण पनवेल रायगडमधील परिसरातील फार महत्वाचं तीर्थक्षेत्र आपण पाहतोय चिरनेर श्री महागणपतीचं. या स्पर्धेला काँग्रेस कमिटी चिरनेर या कमिटीचे माजी अध्यक्ष तथा केतन बिहर शॉपचे मालक सन्माननीय कांचनजी ठाकूर साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासनं तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं सन्माननीय कांचन ठाकूर साहेबांचं मनपूर्वक या निमित्तानं आम्ही आभार मानतोय. मी कांचनजी ठाकूर यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपली जागा अतिथी कक्षामध्ये आहे. मनमिलाऊ स्वभाव आणि समोरच्या स्वभावानुसार आपला स्वभाव दाखवणारा माणूस म्हणून कांचनजी ठाकूर यांची फार मोठी ओळख आहे. त्यांच्यासोबत त्यांचे जोडी मित्र एक षटक झालाय. धावसंख्या पाहायला मिळतात 21. दुसऱ्या षटकाला करूया सुरुवात. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात निलेश. पहिला बॉल फेकणार. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय सुशांत. हा बॉल सरळ दिशेनं केला स्ट्रेट टू हेड. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑनला फील्ड करतोय. एक धावसंख्या झाली आहे. पुन्हा स्ट्राईक वरती प्रतीक ठाकूरला आपण पाहणार आहोत. ज्या प्रतीक ठाकूरनं आतापर्यंत धावसंख्या केल्यात ना 16 केल्यात. 2 सिक्सर 1 चौकार 1 निर्धाव सुद्धा बॉल केलाय. म्हणजे त्यांनी फक्त फटकेबाजी ही काय स्वीकारली नाहीये. त्यांनी स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं हेही या पिच वरती दाखवलंय. आणि त्यामुळेच की काय त्या मॅच मध्ये प्रतीक ठाकूर कडून केलेल्या अपेक्षा टीम कडून असतील त्या आतापर्यंत त्यांनी पूर्ण केल्यात. आणि तो तसा प्रकारे चाललाय वर्तमान काळात आपण त्याला पाहतोय. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क पाहायला मिळाला नाहीये. लेंथ चांगली होती. वेगही तितकाच होता. आणि वेगवान गोलंदाज ज्यावेळी लेंथ वरती बॉलिंग करतो ना त्यावेळी थोडाफार फलंदाजांना अडथळा निर्माण करतोच. कारण व्यावसायिक संघातून खेळत असणारा गोलंदाज आपण आता पाहतोय निलेशला. तो या बॉल वरती त्यांनी प्रसन्नता आणली आहे आपल्या टीम मध्ये. थोडाफार कमबॅक केलाय. धावसंख्या रोखण्याचं काम केलंय बॉल वरती. हा बॉल चांगला होता परंतु त्या बॉल वरती फटका चांगला सजवलाय. बॉल चाललाय पॉइंट रिजन मध्ये येतोय प्रतीक ठाकूरच्या बॅट मधून. हा दणदणी चौकार. धावसंख्या पाहायला मिळतात चौकारानं 26 रन्स ऑन बोर्ड. वेगवान धावसंख्या वाढत चालली. इथून मात्र पद्धतलित्य पाहायला मिळालं. मागच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून लेगबायच्या स्वरूपात बॉल वरती धावसंख्या मिळते 1. एक धावसंख्येनं स्कोर कार्ड काय बोलतोय तर 27 झाल्यात आतापर्यंत. 27 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉल शिल्लक आहे त्या षटकातील. दुसरं षटक चालू आहे. या अगोदर या षटकात पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 21 आल्यात आणि त्यानंतर या षटकात आतापर्यंत 6 धावसंख्या आल्यात. 2 बॉल शिल्लक. हा बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. बॅट मधून निघाला हा सुशांत पाटीलच्या बॅट मधून त्याच्या बॅट मधून पहिला आणि टीम कडून हा 3रा षटकार. ऐन रविवारी संकष्टीचा हा दिवस आणि तिथून मात्र तुर्बे संघाला फार मोठा प्रसाद दिला जातोय संविधान आगावकडून. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे फील्ड करतील. एक झाली दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावसंख्या घेतल्यात आणि 2 धावसंख्येने षटक संपतोय. धावसंख्या पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती 35 धावसंख्या. उरण पूर्व विभागातील
प्राकृतिक भौगोलिक सगळ्यात गोष्टी लक्षात घेऊन चिरनेरला एक वेगळं स्थान आहे. आणि आपण आज ज्या ठिकाणी खेळत आहोत, आम्ही ज्या ठिकाणी समालोचन करत आहोत, हे खरं तर इथलं हिल स्टेशन आहे. अगदी माथेरानची झुलक देणारं झलक मिळणारी ही जागा आहे. तिसरं षटक, हेमंतचा पहिला बॉल बॅट मधून सुमधुर आवाज आला. बॉल सीमा पार, वन बाउन्स, फक्त 5 ते 6 इंचांचा अंतर कमी, चौकार. प्रतिम बॅटिंग, प्रतीक ठाकूरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. काय बरसला या मैदानावरती. रिव्हर्स अटेम्प्ट, हा ही सक्सेस. तो आलाय, त्याने करून दाखवलाय आणि तो घेतोय तुर्बे संघांच्या गोलंदाजांचा आस्वाद. आक्रमण चालू आहे. फार मोठ्या प्रमाणात फटकेबाजी पाहायला मिळतोय प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाजांना इथून मात्र खुश केलाय. हा बॉल, आणखीन एक चौकार, आणखीन एक धावांची धावाधाव आणि धावांची लयलूट. प्रतीक ठाकूर ऑन फायर. पाच चौकार आणि 2 षटकार, 32 वरती नॉट आउट. हा फटका सजवायचा प्रयत्न सापडला यष्टांच्या मधोमध. लेग बिफोर विकेट, LBW च्या स्वरूपात प्रतीक ठाकूर हा पहिला गडी होणार गारद. या स्पर्धेला खरं तर आज फार मोठा उशीर झाला. थोडाफार वेळेनं उशिरा चालू झाली ही स्पर्धा. आजच्या दिवशी आपण दुसऱ्या रजनी पाहतोय. दुसऱ्या रजनीतील हा पहिला सामना आहे आणि या रजनीत पहिल्याच इनिंग मध्ये अप्रतिम नॉक दिला. 32 धावसंख्येचा, 5 चौकार, 2 षटकार. कौतुक झालं पाहिजे, कारण कौतुकास्पद खेळ आज प्रतीक ठाकूरनं दाखवलाय. जो जसा आला पहिल्या ओव्हर पासून, पहिल्या बॉल पासून त्याने अप्रतिम आस्वाद घेतला बॅटिंगचा आणि अप्रतिम एक नमुना पाहायला मिळाला. त्यानंतर तुर्बे संघाला थोडाफार दीर्घ श्वास भेटलाय, कारण जी फटकेबाजी चालू होती ती तोफ आता मात्र मुलुक मैदानी परत पाठवली आहे. पुढचा खेळाडू आपण पाहतोय. अमितनं पहिला बॉल खेळून काढला, लॉंग ऑफला चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावपल करतात, बॉल मग फील्ड करतात. तोपर्यंत पहिली झाली, दुसरीचा प्रयत्न, कॉल चुकलाय. त्याहून नशीब बलवत्तर आहेत का? पंचांकडे लाऊड अपील आणि थर्ड अंपायर साठी थर्ड अंपायर मी राजेंद्र भगत सरांना इन्व्हाइट करतोय. राजेंद्र गरज सरांना. हॅलो. या स्पर्धेला कैलासवासी दिवंगत अंकुश परदेशी यांचे सुपुत्र निस्सिम साई भक्त तथा साई एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सन्माननीय अमर अंकुश परदेशी यांच्याकडनं 5,000 रुपयाचे आर्थिक पाठबळ आलंय. मनपूर्वक त्यांचं तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. तसेच तिरंगा पतसंस्थेचे माजी संचालक आणि कैलासवासी अंकुश परदेशी मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय बालकृष्ण गोंदली यांचं सुद्धा इथे आगमन आहे. प्रथमतः त्यांचं आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. अगदी फेअर डिसिजन दिला जाईल तुम्हाला. बॅट्समन सुरक्षित आहे की असुरक्षित आहे, तो आउट आहे की नॉट आउट आहे, प्रत्येक अँगलनं चेक केला जाईल. या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे, तुम्हाला या स्पर्धेमध्ये या सगळ्या गोष्टी घेऊन सगळ्या गोष्टींचं आकलन करून ही स्पर्धा आयोजित केली जाते. म्हणून सातत्यानं 10 वर्ष ही स्पर्धा लोकांच्या चर्चेत, लोकांच्या हृदयात आणि लोकांच्या मनात राहिली आहे. कारण या स्पर्धेचं हे राज आहे.
पंचांचा इशारा आपल्यासोबत आपण पंत पाहतोय राजेंद्रजी घरत आणि या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेला सुरुवातीपासून गेल्या 10 वर्ष ज्यांची मेहनत आहे अशा राजेंद्र भगत सर. क्रिटिकल डिसिजन होता पण इट्स आउट. बॅट्समन धावचित आहे आणि तो फलंदाज बाद झालाय. आपण बॅट्समन पाहतोय आउट होणारा फलंदाज. रनआउट म्हणजे क्रिकेटमधील अपघात आणि त्या अपघातामध्ये हा फलंदाज सापडला. ज्याचं नाव होतं अमित पाटील जो 1 डाऊन साठी गेला होता आणि 2nd डाऊन साठी आपण नवीन फलंदाज पाहतोय बॅट्समन शुभम इंगले. फार मोठं नाव आहे. उरणच्या टेनिस क्रिकेटमधील हा सगळ्यात मोठा ऑलराऊंडर आहे आणि त्याच्याकडे त्या नजरेनं पाहायला मिळतोय. आज खूप साऱ्या चर्चेनंतर तो आज चर्चेला आलाय कारण नेक्स्ट बॉल. हा बॉल कट केलाय. ऑफ साईडला फिल्डर आहेत. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला आणि इट्स नो बीमर. आणखीन एकदा बीमर. रिव्ह्यू पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्यात आलाय. प्रत्येक टीमला फक्त एक रिव्ह्यू आहे. पंचांसाठी अनेक सारे रिव्ह्यू आहेत परंतु टीम फील्ड करणाऱ्या टीमला फील्ड साठी एक रिव्ह्यू आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बॅटिंगसाठी एक रिव्ह्यू. पाहूया आपण आणि पुन्हा एकदा डिसिजन मग थांबतोय. काय डिसिजन येतोय पाहूया. ऍक्शन आपण पाहतोय. शुभम इंगलेची फार मोठी क्लॅरिटी या स्पर्धेला पाहतोय. यस इट्स अ बीमर आणि हा सुद्धा नो बॉल आहे. त्याची बॅटिंग स्टाईल पाहिली. फटक्याचं सिलेक्शन फटका जरा खालती राहिला परंतु हा बॉल बीमर आहे. अधिक तर उंचीचा बॉल कमरेहून अधिक उंच गेल्यानंतर तो बॉल बीमर घोषित करण्यात आला. इट्स अ फ्री हिट. नेक्स्ट बॉल. हा फटका हिट केलाय. बॉल चाललाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. फील्ड केलाय. एकच धावसंख्या. फटका चांगला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण शुभमला पाहतो. या बॉलवरती करता फ्री हिट होता आणि फ्री हिटची संधी सोडली आहे. फक्त आली एक धावसंख्या. एक धावसंख्येनं या षटकात धावसंख्या आल्यात आतापर्यंत 16 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 21 त्यानंतर 14 आणि या ओव्हरमध्ये 16. टोटल रन्स ऑन बोर्ड 2 बाद 51 वरती 2 बाद झालेत. चला नेक्स्ट मॅच कानपोली पक्ष वाघीलवाडा. ग्रीष्मा 11 वाघीलवाडा आणि युगा फायटर्स कानपोली या दोन संघांच्या संघनायकांना पहिली सूचना आहे आणि त्यानंतर सूचना नसणार आहे कारण या मॅचला वेळ झाल्यानंतर तुर्बे संघाला 2 बॉलची पेनल्टी घेऊन हा सामना खेळायला लागलाय आणि नाणेफेक सुद्धा नाही झाली आहे. आणि आता आम्हाला या स्पर्धेचा आजच्या दुसऱ्या रजनीतील पहिला टॉस सोडवायचा आहे. कदाचित तुम्ही सुद्धा लेट झाला तर तोही टॉस सोडणार नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 51 झाल्या. दमदार सुरुवात केली आहे टीम संविधान नागावनं. जो नाव आहे व्यावसायिक क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या संपूर्ण खेळामध्ये त्या नावानुसार आज या इनिंगला सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या संविधान नागावनं. 51 झाल्या. 2 षटकांचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अजित पाटील ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. महागडा ठरला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॅप्टननं विश्वास दाखवला त्याच्यावरती. फुल टॉस बॉल तशीच सुरुवात केली आहे. बॉल ऑन साईडला. फायदा उचलला नाहीये कारण जो फायदा प्रतीक ठाकूरनं उचलला होता तो इथून मात्र उचलताना पाहायला मिळत नाहीये. फलंदाज एकच आली आहे. सिंगलनं आतापर्यंत धावसंख्या 52 वरती वाटचाल केली आहे. 52 रन्स ऑन बोर्ड. 4थं षटक चालू आहे. अजितचा फक्त पहिला बॉल संपलाय. आणखीन या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहा आपण या स्पर्धेचं मुख्य आयोजक अलंकारजी परदेशी साहेबांना आपण हा सामना पाहताना पाहायला मिळत आहेत. अगदी फार आपण आयोजक पाहिलेत जे हॉट सीट वरती बसून अगदी शांतपणे मॅचेस पाहत असतात. अनेक मान्यवरांचे सोबत पाहिले जातात परंतु अलंकारजी परदेशीनं आपण पाहतोय.
या माणसाचे पाय मातीवर आहेत म्हणून हा माणूस सातत्यानं चर्चेत राहिलाय. आई बॉल चांगलाय पा अजितनं कमबॅक केलाय. ज्या नावानं तो पहिलं षटक फेकतोय ना त्या नावाची आता मात्र चाहूल व्हायला सुरुवात झाली आहे. कारण तशीच कर्तबगारी गोलंदाजी केली आहे. असे बॉल टाकण्यामध्ये तो निष्णात जरूर आहे पण थोडाफार गैरवरला होता, कुठेतरी फसला होता, हरवला होता आणि तिथून मात्र आता एकदा त्याला चान्स मिळाली आहे, मुभा मिळाली आहे आणि त्यानंतर तो तशा प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. ही चुकी केली आहे. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. फटका चालाय सीमारेषेकडे पाहता पाहता फील्ड केलाय. बिमार, पुन्हा एकदा बिमार आणि बिमार वरती 2 धावसंख्या आणि 2 धावसंख्या प्लस 3 धावसंख्या. गोलंदाज होणार बाद नाहीये कारण एकच बिमार आहे. चला नो बॉल वरती पुन्हा एकदा फ्री. काय चाललंय तुर्बे टीमचं? जे काही मीटिंग करून आले होते परंतु आज मात्र इथं सगळं विस्कटताना पाहायला मिळते आणि सगळं काही विस्कळीत चाललंय. पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे समिधा नागावसाठी. आपण स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय शुभम इंगले ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा बॉल आही मिस झालाय, सगळेच मिस झाले. बॉल चाललाय नॉन स्टॉप कडे, बॉल होतोय फरार, बाईकच्या स्वरूपात येतोय समिधा नागावला. हा अलगद चौकार. वरती पाहू शकता आमच्या बरोबर बॅक साईडला छत्रपती शिवाजींची महाराजांची प्रतिमा असणाऱ्या हा बॉल चांगला होता आणि या बॉलला फटका सुद्धा चांगला आहे. वाव व्हॉट अ एफर्ट. चांगले एफर्ट्स केले होते परंतु बॉल होणार सीमा पार. येतोय आणखीन एक शुभम इंग्लिशच्या बॅट मध्ये ट्रॉफीचा हा चौकार. तुमच्या सोबत आपण पाहताय माझ्या बरोबर डाव्या बाजूला डीजे मॅडी. महाराष्ट्रातील टॉप डीजे ऑपरेटिंग मध्ये त्यांचं प्रामुख्यानं नाव गणलं जातं. नंतर या स्पर्धेला 10 वर्ष झाली आहेत आणि 10 वर्षाच्या स्पर्धेत 10 वर्ष आपण मनीषी चिर्लेकर हा गुणलेखकाच्या भूमिकेत पाहतोय. हा गोल्डन इयर आहे कारण पहिलं दशक कंप्लीट झालं या स्पर्धेचं आणि मनीषी चिर्लेकर यांचं सुद्धा चौकार आहे. चेक केलाय. कुठलाही डिसिजन तुम्हाला अनफेअर दिसणार नाहीये. सर्व काही फेअर डिसिजन पाहायला मिळतील. हा चौकार येतोय, धावसंख्या पाहायला मिळतात धावफलकावरती 63. चौथं षटक चालू आहे आणि हा बॉल लास्टचा आहे शेवटचा. आणखीन एक फुटबॉल. बॉल चालला हवेमध्ये आहे, फलंदाज होणार कॅच आउट. शुभम इंगले कॅच आउटच्या स्वरूपात बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज शुभम इंगले ज्याने चांगला प्रयत्न केला होता. एक चौकार केला होता, एक डबल, त्यानंतर तो 3 बॉल निर्धाव सुद्धा गेला आणि शेवटच्या बॉल वरती सुद्धा तो झेलबाद झालाय. 63 वरती आतापर्यंत फलंदाज 3 बाद झालेत. षटक चालू होतं चौथ्या षटकामध्ये अजित पाटीलनं 2 षटकांमध्ये जवळजवळ 5 ते 6 बॉल फुलटॉस टाकलेत या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये.
आणि या स्पर्धेचे सर्व तिरंगा चषक 2025 काँग्रेस हाय कमिटी चिरनेर भोम यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेली ही स्पर्धा. धावसंख्या 63 रन्स ऑन बोर्ड. 4 षटकांचा खेळ संपलाय. त्यानंतर आणखीन एक शेवटचं षटक. 5 षटकांच्या निर्धारित सामन्यामध्ये किती धावसंख्या जमवताना पाहायला मिळतील संविधान आगाव संघ. एका बाजूने 63 झाल्यात, आणखीन 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये किती धावसंख्या आणखीन काढल्या जातील. शेवटचा ओव्हर. पहिला बॉल हिट केलाय, क्षेत्ररक्षक निवडलाय, 1 झालीये. दुसरीचा प्रयत्न जरूर केला होता परंतु नाहीये, नकारला जातोय. एक से बडकर और कुछ नहीं. 64 झाल्यात. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. संघर्ष करतोय तुर्बे संघ. या मॅच मध्ये 2 बॉलची पॅनल्टी आहे आणि अशा प्रकारे 2 बॉलची पॅनल्टी असताना तुम्हाला फक्त 28 बॉल मध्ये धावसंख्या पुढच्या कंप्लीट करायच्या आहेत. ज्या धावसंख्या संविधान आगाव 5 षटक पूर्ण खेळून जमवतील. आतापर्यंत 64 झाल्यात. या मॅचचा आनंद घेताना आपण पाहायला मिळतात या स्पर्धेचे मुख्य आयोजक अलंकारजी परदेशी यांचे जावई तुर्बेगावचे निलेशजी गरत. आपल्याला विनंती असेल आपण या मंचावरती. या बॉल वरती आपण पाहताय धावसंख्या आल्यात 2 आणि 2 धावफलक पुन्हा वाधारतोय. 64 नंतर 66 झाल्यात. हा बॉल हिट केलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 1 झाली. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता होईल का कंप्लीट. लाऊड अपील आणि पंचांचा इशारा येईल. इट्स आउट. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज होतील बॅक. सदुसष्ट झाल्यात. 67. दुसरी धावसंख्या घेत असताना फलंदाज रनआउट बाद झाला. त्याचं नाव होतं दर्शन गरत. तोही चांगला फलंदाज आहे. मिडल ऑर्डरला येऊन संविधान आगावची धुरा तो सांभाळत असतो, परंतु या ठिकाणी शेवटचं ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या आहे ना, तो स्ट्राईक वरती जास्त राहणं हेही महत्वाचं होतं आणि त्या दृष्टीनं त्यानं दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झाले धावबाद. नवीन फलंदाज पाहायला मिळतात जयेश थळी. आतापर्यंत बॉल 3 झाले. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 67 झाल्यात. या बॉल वरती हिट केला. व्हाट अ स्वीट साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. या बॉल वरती केलंय स्वागत. जयेश थलीनं आला लेट आणि झाला या षटकारानं शेट. षटकारानं धावसंख्या वधारली आहे. धावसंख्येमध्ये होते वाढ. 73 रन्स. तत्पूर्वी रायगडच्या क्रिकेटमध्ये एक मोठं नाव अर्थात KDH वागीरवाडा या नावाला मोठं करणारा खेळाडू सूरज पाटील मॅन फ्रॉम वागीरवाडा यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. हा वेगवान बॉल. गती चांगली होती या बॉल वरती. स्लॉट मध्ये न टाकता ऑफसाइड टू ऑफ स्टंप बॉल टाकला. त्यानंतर फलंदाज या फटक्यापासून दूर राहिले. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आपण गोलंदाज पाहतोय राकेश. हा षटक हाताळताना पाहायला मिळतात. राकेशने आतापर्यंत 1च 6 केलाय. बाकी विदाउट बॉल वरती सिंगल डबल न काम चालवलंय. शेवटचा बॉल. एंड ऑफ द इनिंग. फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. आणि या कालच्या दिवसातून आपण जर पाहिलात ना आजच्या दिवसापर्यंत हा संपूर्ण प्रवास या स्पर्धेतील हा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे आणि धावसंख्या लगावल्या जातात. पहिली इनिंग पहिली बॅटिंग करणाऱ्या संविधान आगाव या टीम कडून धावसंख्या बनवण्यात आल्यात 73 रन्स आणि 74 धावसंख्येचं उद्दिष्ट ठेवलंय. टीम तुर्बेला 2 बॉलची पॅनल्टी घेऊन तुर्बे संघ 74 धावसंख्यांना कसं करणार फाईट. तोपर्यंत ऐकूया गाणी. डीजे मॅडी तो करणार साऊंड वरती फाईट आणि नंतरचा आवाज असणार संयमजी घरत सरांचा.
थँक्यू. तत्पूर्वी व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन आहे. तिरंगा पतसंस्थेचे माजी संचालक तथा कैलासवासी अंकुश परदेशी मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष, एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बालकृष्ण गोंधली यांचं इथं शुभ आगमन आहे. मी आमच्या आयोजकांच्या वतीनं सन्माननीय हेमंत परदेशी यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्माननीय बालकृष्ण गोंधली यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. अनेक मान्यवरांची मांदी आली आपण या स्पर्धेला पाहतोय. कानपुरी टीम युगा फायटर टीमचे संगणक आपण यायचा. सन्मान्य बालकृष्ण गोंदी यांचे यथोचित मान सन्मान सन्मान्य हेमंत परदेशी यांच्या शुभ हस्ते होतोय. तदनंतर तिरंगा पतसंस्थेचे सन्माननीय संचालक तथा माजी अध्यक्ष काँग्रेस सन्माननीय बालकृष्ण ठाकूर यांचं इथं शुभ आगमन आहे. मी सन्माननीय अमर परदेशी यांना विनंती करून आमचे आयोजक की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय बालकृष्ण ठाकूर साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. विद्यमान संचालक तिरंगा पतसंस्था यांचा आपण मनपूर्वक आपण सन्मान करूया. तदनंतर व्यासपीठावर आपण पाहताय KDH वाघीलवाडा या टीमचं नाव ज्या खेळाडूनं आज रोशन केलंय, रायगड नव्हे, ठाणा नव्हे, नवी मुंबई नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे नाव जाऊन पोचलोय असा एक दमदार अष्टपैलू खेळाडू ग्रीष्मा 11 KDH वाघीलवाडा या टीमचे संगणक सन्माननीय सूरजजी पाटील यांचं इथं शुभ आगमन आहे. मी आमच्या आयोजकांच्या वतीनं सन्माननीय प्रथमेश गोंधळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सूरज पाटील यांचं सन्मान करायचा. युगा फायटर टीमचा संगणक. तत्पूर्वी शिवधन पतसंस्था या पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन गणेशभाई म्हात्रे यांचं शुभ आगमन आहे. त्यांच्या समेत व्हाईस चेअरमन सन्माननीय गजाननजी वशिनीकर यांचं शुभ आगमन आहे. सूरजजी पाटील KDH वाघीलवाडा टीमचा संगणक. या युगा फायटर संघाचा संगणक आदेश मते अर्थात या संघाचे पुरस्कर्ते आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रफुल्ल शेठ खारपाटील आणि त्यांचे बंधुराज क्रिकेटची निस्सीम आवड असणारे सन्मान्य प्रशांत खारपाटील हे स्पॉन्सर असतील. तर मात्र ग्रीष्मा 11 KDH वाघीलवाडा या टीमचे पुरस्कर्ते असतील मोठेजोई गावचे काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य महेंद्र घरत साहेबांचे अतिशय निकटवर्तीय सन्मान्य अतिश गावंड आणि मयूर पाटील हे खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते. या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती करेन आदरणीय बालकृष्ण ठाकूर यांच्याकडनं या स्पर्धेला 500 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनपूर्वक आभार. सन्माननीय अलंकार अंकुश परदेशी या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांचे जावई तुर्बे गावचे सन्माननीय निलेश घरत साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. दोन्ही संघाच्या संगणक इथे हजर आहे. मी आमच्या शिवधन पतसंस्थेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या दोन संघ दरम्यान नाणेफेक करायची आहे. मी संयमजी घरत यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये आपण जायचं आहे. हॅलो, चला टॉस करूया आपण आजच्या रात्रीमधील दुसरी मॅच. एकीकडे कानपुरी संघ आणि त्यांच्या विरोधात KDH वाघीलवाडा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करतोय. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅचचा आपण टॉस करतोय. दुसरी रात्र आणि दुसरा सामना. छापा मागितलाय कानपुरी टीमच्या कॅप्टनने आणि छापाच पडलाय. चला, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये परंतु डिसिजन काय असेल? पेंडिंग आहे निर्णय पेंडिंग आहे. समोर वाघीलवाडा संघ या हंगामामध्ये कधी खेळलात का एकमेकांसमोर? 1-2दा झाल्यात. चांगली टीम आहे. आणि एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणाल? 10व्या वर्षामध्ये आयोजन चाललंय. आयोजन चांगलंच असते. आम्ही 3रं वर्ष गेलते इथे. आयोजन चांगलंच असते इथे. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एकीकडे सूरज, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो. आणि लगेच मॅच कडे आपण जाऊया जिथे टीम संघ तुम्हाला पाहायला मिळतोय विनोद स्पोर्ट्स धीरज स्मृती तुर्बे आणि त्यांच्या विरोधात समिधा नागाव. अर्थात तुर्बे टीमचे संघ मालक डॉक्टरजी गावचे राहुलजी घरत, खूप वर्ष त्यांचंही सहकार्य आम्हाला लाभलं आहे. मनपूर्वक आम्ही त्यांचंही या निमित्तानं स्वागत करतोय. हॅलो, चला करूया सामन्याला सुरुवात. अगदी आज संकष्ट चतुर्थी आहे. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतर पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा,
भक्ता भाऊ तोषवी त्या बुद्धीच्या दात्याला त्या स्वयंभू महागणपती चिरणेच्या वंदन करून आपण मॅचला सुरुवात करतोय. दुसऱ्या रात्रीमधील ही महत्वाची मॅच, बिग बॅटल. विनोद स्पोर्ट्स धीरज स्मृती तुर्बे आणि त्यांच्या विरुद्ध समिधा नागाव. कम्मालीची बॅटिंग केली समिधा नागावनं आणि धावा काढल्या तब्बल 73 आणि 74चा पाठलाग करायचा तो म्हणजे नवी मुंबईच्या टीमला. पहिलाच बॉल बॅटची लागले एज आणि मागे चाललाय बॉल, पकडलाय कॅच, विकेट क्रमांक 1. पहिला धक्का लागलाय तुर्बे टीमला. थँक्यू मॅडी, सबका डॅडी मॅडी. तदनंतर या स्पर्धेमधला युगा फायटर कानपोळी संघाचे संघमालक प्रशांतजी खारपाटील आणि कानपोळ टीमचे मॅनेजर अर्थात सुजित भाई एका धाब्याचे मालक असणारे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. त्याप्रमाणे या स्पर्धेला शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका सहचिटणीस भाई सुरेश पाटील यांचं शुभ आगमन आहे. शेतकरी कामगार पक्षाचे चिरनेर विभाग अध्यक्ष नितीन म्हात्रे यांचं शुभ आगमन आहे. आणि ज्यांच्या वतीनं गेले 5 वर्ष या स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू आम्हाला पुरवणारे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सन्मानित चंद्रशेखर मोकल यांचं शुभ आगमन आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही प्रथमतः शब्द सुमनानं स्वागत करतोय. ओल्टू संयमजी. 74चा पाठलाग करायचा आहे. शुभम इंगले पहिल्याच बॉलवरती त्यानं नमित पाटील सारख्या एका मोठ्या खेळाडूला बाद केल्या. पण तू पाहू शकते तुम्ही मैदानाच्या आतमध्ये द कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये दिग्गज खेळाडू. अगदी रायगड ठाणे मॅच आपण पाहिली त्यामध्ये देखील ठाण्याचं प्रतिनिधित्व भूषणने केलं आणि हा महान खेळाडू क्रीडांगणामध्ये आला. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, नवी मुंबईचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि पहिल्याच बॉल वरती पाठवलाय सीमा पार 4 रन. भूषण आलाय आणि पहिल्याच बॉल वरती त्यानं चौकारानं स्वागत केले शुभम इंगलेचं. आणखीन एक लॉफ केला ऑन साइडला. लॉंग ऑन रिझन मध्ये खेळाडू तैनात आहे. रन्स मिळेल. एक प्रचंड क्षमता भूषण मध्ये राहिले. कुणी विसरणार नाही या भूषण पाटील हे नाव. आणि सातत्याने नवी मुंबई परिसरातील एक दिग्गज खेळाडू आणि कोहिनूर ऑफ नवी मुंबई या नावाने ओळखला जाणारा भूषणला आज तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल. आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन आहे पंकज पाटील. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉल मध्ये आतापर्यंत शुभम इंगलेने 5 धावा खर्च केल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना शुभम तयार. टप्पा टाकलाय बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत पुन्हा एकदा गॅप मोठी आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यामध्ये दे दनादन बॅटिंग. बॉल चाललाय सीमा पार, खणखणीत चौकार. तीस बॉलची मॅच परंतु 2 बॉलची पॅनल्टी त्यामुळे 28 बॉल मध्ये 74 काढाव्या लागतील तुर्बे टीमला. कमी गतीने टाकलाय, लॉफ केल्या बॉलला. लॉंग ऑफ रिझन मध्ये सॉफ्ट हँडने खेळलेला फटका सिंगल मिळायला जाईल. चांगलं कमबॅक म्हणूया आपण शुभम इंगलेचं. एक नामांकित खेळाडू आहे समिधा नागाव टीम. समिधा नागाव म्हटलं की मंदार लवेकर हे नाव देखील नेहमीच चेहऱ्यासमोर येतं. आणि मंदार लवेकर द लेजंड खेळाडू या टीमचा महत्वाचा खेळाडू. आणि आज मॅच मध्ये मंदार नाहीयेत. जरूर त्यांच्या गोलंदाजीची चर्चा राहते पण तो आज तो खेळाडू आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळाला नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम. गोलंदाज तयार शुभम इंगले. आतापर्यंत थोडस शांत वातावरण मैदानामध्ये. तुर्बे टीम धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. 10 धावा, 1 खेळाडू बाद झालाय. तो भूषणकडे सर्वांचं लक्ष आहे. किती फाईट भूषण पाटील मैदानामध्ये करेल. कमी गतीने टाकलाय, पुढे सरसावले बॅट्समन. अगोदरच पुढे निघाले आणि त्याच्यानंतर हा बॉल कमी गतीने आला. चांगली गोलंदाजी, कम्मालीचं षटक राहिले. जरी 2 चौकार आले असले तरी भूषण सारख्या खेळाडूला थांबवलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघ पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती आणि 1 खेळाडू देखील बाद आहे. हॅलो. तत्पूर्वी अनेक मान्यवरांचं आगमन झालंय. त्या साऱ्या मंडळींचं काही क्षणामध्ये आम्ही स्वागत करू. खऱ्या अर्थानं उरण पनवेलचे माजी आमदार गेले 20 वर्ष या विभागाची या तालुक्याची सेवा करणारे सन्माननीय विवेकानंद पाटील साहेबांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय भाई सुरेश पाटील यांचं शुभ आगमन आहे. त्याप्रमाणे 190 उरण विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ बोरी साहेबांचे अतिशय निकटवर्तीय भाई गणेश म्हात्रे शिवधन पतसंस्थेचे संस्थापक यांचं इथं शुभ आगमन आहे.
व्हाईस चेअरमन शिवधन पतसंस्था सन्माननीय गजाननजी वशिनीकर यांचं शुभागमन आहे. गेले 5 वर्ष या स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू पुरवणारे आमचे मित्र आणि खऱ्या अर्थाने एक आयोजक म्हणून काम करणारे आणि गेले कित्येक वर्ष चिरनेरच्या क्रिकेटमध्ये दहशत निर्माण करणारे चंद्रशेखर मोकल यांचं इथे शुभ आगमन आहे. त्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचे चिरनेर विभागीय अध्यक्ष संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे ट्रॉफीचे मुख्य आयोजक सन्माननीय नितीन म्हात्रे यांचं इथे शुभ आगमन आहे. ग्रामपंचायत चिरनेरच्या माजी उपसरपंच ताराबाई म्हात्रे यांचे यजमान सन्माननीय किशोर म्हात्रे यांचं इथे शुभ आगमन आहे. आणि विनंती करेन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचे स्वीय सहाय्यक वागीरवाडा गावचे आदरणीय लालचंद गावण साहेबांचे सुपुत्र निखिल गावण की आपणही व्यासपीठावर यांची कृपा करायची. ओटू संयमजी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आपण करतोय. मिलिंद म्हात्रे हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती आल्या आणि पहा प्रत्येक टीमला आम्ही सूचना देतोय. अगदी सुपर 4च्या अगदी धावा ग्राह्य नसतील. एका रात्रीमध्ये जेवढे तुम्ही क्रिकेट खेळाल जेवढ्या धावा तुम्ही जमा करणार त्याच बाईकसाठी मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक घ्या त्यासाठी ग्राह्य दिल्या जाते. सेमीफायनल फायनलच्या रन्स काउंट केल्या जाणार नाहीयेत याच्याकडे लक्ष द्या. आणि जे 2 संघ खेळपट्टीवरती खेळतात टाइम आहे ज्यात तुम्हाला टाइम दिला गेलाय 15 मिनिटाचा त्यामध्ये तुम्हाला 3 षटकं ही पूर्ण करावी लागणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. मिलिंद म्हात्रेचे दुसरं षटक आपण पाहता. धाव फलकावरती 1 धाव इथे लागली गेली आणि 11 वरती संघ पोहोचलाय. 1 खेळाडू बाद 11. 28 बॉल मध्ये 74चा पाठलाग तो म्हणजे विनोद स्पोर्ट्स धीरज स्मृती तुर्बे टीमला पूर्ण करावा लागेल. इथे कशा पद्धतीनं सामोरे जातील भूषण पाटील. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय. मिस टायमिंग जरूर आहे परंतु इलेव्हेशन पडले खूप दूर. वाड इज लॉंग ऑन सी मारी शपार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. लॉप केला बॉलला अगदी समोर खेळले लॉंग ऑनच्या रिझन मध्ये आणि ही गोलंदाजी साधारण आहे असं म्हणूया कारण भूषणसाठी तुम्ही समोर गोलंदाजी करू शकणार नाही. त्याच्यावरती दबाव निर्माण करण्यासाठी तुम्हाला योग्य तो टप्पा पकडावा लागेल आणि ते षटकार लगावलाय भूषण पाटीलनं. ज्या खेळाडूबद्दल आपण मगाशी चर्चा केली ठाण्याचं नेतृत्व ज्या खेळाडूनं केलंय बऱ्याच वेळेला आणि तो खेळाडू इन ऍक्शन मोड मध्ये आलाय आणि या खेळाडूकडून आज अपेक्षा तुर्बे टीमच्या समर्थकांना. गोलंदाजी ट्रॅकवरती मिलिंद तय्यार समिधा नागाव टीमचा वेगवान गोलंदाज कमी गतीने टाकलाय. बॉलला टर्न केलं बाहेर चाललाय बॉल. पंचांचा इशारा इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. एक धावेसाठी संघर्ष आहे. या गुलाबी थंडीमध्ये आज कोण ही रात्र गाजवेल कोण जाईल आज सुपर 4 मध्ये. कालची रात्र सोन्या स्पोर्ट्स बोम टीमनं गाजवली आणि सुपर 4 मध्ये थेट दाखल झालेत आणि या स्पर्धेचा ए पोल आहे. सर्वाधिक मोठे संघ आजच्या रात्रीमध्ये खेळतात स्पर्धेमध्ये. स्विचित करण्याचा प्रयत्न अगदी वेगळ्या स्टाईलनं खेळायचा होता. फटका पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. या गोष्टी कमी वेळेला आपण भूषण कडून पाहिल्यात. अगदी स्वतःच्या महत्वाच्या झोन कडे तो लक्ष देतो. स्ट्रॉंग फटके आहेत त्याचे लॉंग ऑन लॉंग ऑफ डिप मिड विकेटला कमालीची तो पूल करतो पण इथे स्विचिट अगदी स्विचिट करण्याचा प्रयत्न फसलाय. कौतुक करूया गोलंदाज मिलिंदचं देखील कमबॅक केलंय त्यानं. इथे सोडलाय बॉल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा आणखीन एक वाईट बॉलचा इशारा. स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय. स्वर्गीय बाजे यांना आज त्यांना आपण खऱ्या अर्थानं मिस करतोय. 10 वर्ष ही स्पर्धा पाहायला मिळाली ज्यांनी प्रचंड मोठ्या या स्पर्धेमध्ये योगदान दिलं. आज बाजे यांना आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांच्या आठवणी नेहमीच ताज्या राहतील या स्पर्धेमध्ये देखील. ओ व्हॉट अ शॉट. कमालीचा फटका. बाहुबली मिस्टर भूषण पाटील सबसे कातिल लांबलचक षटकार. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट. बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्याच्यानंतर लॉफ्टेड कव्हर. नेत्रदीपक फटका. बॅट बॉलचं कनेक्शन चांगलं राहिलं आणि त्याच्यानंतर प्रार करत असताना भूषण पाटील या खेळाडूंना आक्रमण वाढवलंय. टेन्शन आता वाढवलंय ते म्हणजे समिधा नागाव संघासमोर. ही विकेट आली नाही ना मनीष तर अडचणी वाढतील. या विकेटकडे लक्ष समिधा नागावच्या समर्थकांचं देखील
भूषण शेवटपर्यंत राहिला तर मॅच टर्न व्हायला वेळ लागणार नाहीये, एवढी क्षमता या खेळाडूमध्ये ठासून भरली आहे. इथे चुकी केली, मागे चाललाय बॉल, बॅकअप राहिला, अन्यथा एक्स्ट्रा रन्स आल्या असत्या. पंचांचा इशाराला इट्स अ वाईट बॉल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. अद्याप या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. आतापर्यंत 3 वाईट फेकलेत. लांब लचक षटक, खराब गोलंदाजी, नियंत्रित टप्पा पाहायला मिळाला नाही मिलिंद म्हात्रे या गोलंदाजानं चुका केल्यात आतापर्यंत. वेगवान बॉल बीट केला, बॅकफुटवर पाठवला भूषण पाटीलला आणि या लाईन लेनची गरज आहे. परफेक्ट मिडल पिचिंग लाईन वरती पडला बॉल, स्किट झाला आणि त्यानंतर तेवढ्याच वेगानं विकेट किपरनं जज केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. इथे डॉट बॉल प्रेशर वाढवेल तो म्हणजे तुर्बे टीम संघावरती देखील, आणि त्या गोष्टी आता करायच्या आहेत समिधा नागाव टीमला. सॉफ्ट हँडने खेळलेत, फटका फसलाय. बिग फिश इन द नेट, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. मोठा खेळाडू, ज्या विकेटची गरज होती तीच विकेट्स मिळाले. भूषण पाटील झेलबाद. भूषण पाटील बाद झाले आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती खेळाडू 2 बाद 26 धावा. 13.00 सरासरीने आतापर्यंत 26 झाल्यात, परंतु महत्वाचे विकेट्स मिळाले. आज नमित शून्यावरती परतला आणि त्याच्या पाठोपाठ आता भूषण पाटील देखील 7 बॉल मध्ये 17 धावा, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकाराचा सहभाग होता, तो भूषण परतलाय. आता अडचणी वाढू शकतात त्या म्हणजे तुर्बे संघावरती. तो असं म्हणतात ना मनीष, दुनिया का तो पता नहीं, यहाँ सिर्फ एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत. जरूर संघर्ष वाढल्या, मॅच कठीण बनले, परंतु लढण्यासाठीच तर तुर्बे टीमची ओळख आहे आणि तशा पद्धतीचा संघर्ष इथे तुर्बे टीम करेल का? खेळाडू टीम समिधा नागाव टाइम अलर्ट आहे, त्यामध्ये दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला 3 षटक हाताळावे लागतील 15 मिनिटांमध्ये. वेळ वाढत चाललाय. चला पंच टाइम आम्हाला सांगताय 4 मिनिटं राहिलीत. समीकरण येणारे 16 बॉल 48 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 48 धावा. टप्पा चांगला पडल्यानंतर बाहेर वळवल्या, कट केल्या बॉलला. इथे लाईन चांगली आणि डॉट बॉलची होईल सांगता. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. शुभम इंगले हा गोलंदाज षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि वैयक्तिक 2 हाताळण्यासाठी आला. चांगला चेंडू रिलीज केलाय शुभमनं. नेक्स्ट बॉल कमी गतीने टाकलाय, लेग कट करण्याचा प्रयत्न. बाहेर चाललाय बॉल. पंच संदीपजी पाटील सर यांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. सर्व काही तुम्हाला ऑफिशियल पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. उत्तम दर्जाचे पंच आहेत. उरण रायगड परिसरातील नामांकित अंपायर्स आणि आज गोड आवाज मोठी गावमधील आमचे मित्र प्रियालजी पाटील सर यांचा तुम्ही आवाज ऐकू शकाल संपूर्ण रात्रीमध्ये. शुभमचा पुढचा बॉल मिस टायमिंग, इथे देखील फटका फसलाय. विकेट किपर धावत सुटलेत बॉल मागे आणि इथून पकडला गेलाय कॅच. लाजवाब झेल. विकेट क्रमांक 3, बॅट्समन बाद. विकेटची पडझड मागील ओव्हर मध्ये आपण भूषणला बाद होताना पाहिल्यात आणि इथे देखील खेळाडू बाद झालेत. पंकज पाटील जो सलामीसाठी आला होता. नवीन खेळाडू जात आहेत मैदानामध्ये. हेमंत पाटील आणि त्याच्या सोबतीला रोनित पाटील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मिडल ऑर्डर मधील खेळाडू 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे बॅट्समन. पण तो आता अडचणी प्रचंड वाढल्या, दबाव वाढल्या. बिग लॉट्स, बिग पोल, बिग बॅटल स्पर्धेमधील सर्वाधिक मोठे संघ स्विच हिट केले. आले स्वागत केले शुभम इंगलेचं. बॉलला धाडले सीमा पार. 4 रन.
या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 31, 31 धावा, 3 खेळाडू बाद. विनोद स्पोर्ट्स आणि धीरज स्मृती तुर्बे या नावाने हा संघ खेळतोय. आतापर्यंत 3 खेळाडू बाद झालेत. 5व्या क्रमांकावरती आला बॅट्समन हेमंत पाटील. त्याने चौकारांना आक्रमण केलं, स्वागत केलं गोलंदाजाचं. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खराब बॉल होता परंतु बॉल गॅप मध्ये चाललाय. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. 2 खेळाडूंना भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन. पस्तीस धावा. मागील 2 बॉल मध्ये 2 रिव्हर्स स्वीपचे फटके पाहायला मिळाले आणि त्यामध्ये बॅट्समन हेमंत पाटील यशस्वी देखील राहिल्या. चांगली बॅटिंग करतोय. 2 बॉल मध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. शुभम इंगले तयार. थोडस आक्रमण जारी केलं 3ऱ्या ओव्हरमध्ये आणि ते गरजेचं देखील आहे तुर्बे टीमला. आणखीन एक लाजवाब फटका. आता बॉल जाईल सरळ स्टँड अँड डिलिव्हर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. मागील 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके. धाव फलकावरती धावा लागल्यात 41 धावा. जागा बनवली, शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर अगोदरच निघाले खेळाडू, परंतु इथे बॉल चांगला होता. यॉर्कर बॉल. ओव्हर क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर तुर्बे संघाची धावसंख्या 3 बाद 41 धावा. शेवटचे 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी कॅल्क्युलेशन राहिले. 33 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 33 धावा. पुढच्या एका माणसात जर कोंडा क्रमांकाची ट्रॉफी देणारे आमचे काँग्रेस पक्षाचे युवा नेते सन्माननीय नंदकुमार विजय गावडे यांनाही विनंती करेन की आपणही व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. तत्पूर्वी तिरंगा पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक सन्माननीय सुनील नारंगीकर यांचे ते शुभागमन आहे. या सर्व मंडळींचं मनपूर्वक तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. जर तुम्ही तिरंगा चषक पाहू शकाल मैदानाच्या अवतीभोवती काँग्रेस पक्षाचा अगदी पंजा अभिमानाने झलकतोय आणि ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या संपूर्ण काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते. पूर्ण स्पर्धेचं नाव आहे तिरंगा चषक. त्याचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. तब्बल 10 वर्ष ही स्पर्धा सातत्याने पाहायला मिळते. 9 वर्ष प्रचंड यश स्पर्धेला मिळालं. रायगड मधील प्रसिद्ध स्पर्धा असं म्हणूया आपण, कारण उरणच्या प्रेक्षकांना सर्वांनाच ठाऊक आहे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी सातत्याने गर्दी केली आणि हे वर्ष आहे तब्बल 10व वर्ष. अभिमानाची 10 वर्ष आपण पाहू शकता. इथे व्हाईट बॉल आला मागील बॉलवरती. टप्पा चांगला आहे. डॉट बॉल अडचणी वाढवू शकतात तुर्बे संघाला. इथे बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूचे सांगता मग 10 मध्ये 33 बनवायच्या होत्या. वाईड आला. आता समीकरण येणारे 9 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. तुर्बे टीम संघर्ष सोडून चालणार नाही. असं म्हणतात की हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं उनको भी आज करके दिखाना है तुझे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता रडायचं नाहीये तर लढायचं. या युक्तीनुसार फाईट करावी लागेल ती म्हणजे फलंदाजांना. परंतु इथे टिचून मारा. कम्मालीची गोलंदाजी. ना शेंडा ना दांडा. डायरेक्टली बुंदा. अगदी परफेक्ट यॉर्कर. लाजवाब बॉल. डावकुऱ्याचा गोलंदाज आपण दर्शन खरतला पाहू शकाल. वेगवान गोलंदाज आहे. काल देखील आम्ही जसकारच्या क्रीडांगणामध्ये संविधान आगावचा परफॉर्मन्स पाहिला. एक लाजवाब संघ आणि त्यांच्या समोर आज तुर्बे टीमची दमदार फाईट. आता अडचणी वाढल्या तुर्बे संघासमोर. 32 आवश्यकता. 2 बॉलची पेनल्टी देखील. आडव्या बॅटने खेळल्या. ऑन साइडला लंगॉन रिझनचा खेळाडू पोहोचला.
एका हाताने बॉलला थांबवल्या, रन्स मिळेल फक्त एक सिंगल. खेळाडू उशिरानं पोहोचले आणि आज दूरवरचा प्रवास करत तुर्बे संघ जरूर या क्रीडांगणामध्ये आला. त्यांना पॅनलाइज केलं, 2 बॉलची पॅनल्टी लागली. खेळाडू उशिरानं पोहोचले त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाला देखील चांगला चोप दिला. खेळपट्टीचा अंदाज बांधू शकले नव्हते. वेळेवरती तुम्हाला यावं लागतं, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात, क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जाणून घ्यावी लागते. या गोष्टी आज झाल्या नाही तुर्बे टीम कडून. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे, लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात. या क्रीडांगणामध्ये आम्ही सातत्यानं हाय व्होल्टेज सामने पाहिलेत आणि आमच्या समोर स्कोरिंग करतायत मनीष, ज्या 8 वर्षामध्ये 8वं वर्ष ते स्पर्धेमध्ये स्कोरिंग करताना पाहायला मिळालेत. त्यांच्याच हातामध्ये स्पर्धा दिली स्कोरिंगसाठी असं देखील आपण म्हणूया. स्पर्धेचं 10वं वर्ष आणि आमचे मनीष जे चिर्लेकर 8व्या वर्षामध्ये स्कोरिंगसाठी बसले तिथे. समोर खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये बॉल धाडलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, रोखू शकले नाही आहेत बॉलला. बॉल चाललाय सीमा पार, संघर्षमय षटकार. आलाय परंतु उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. पुढच्या ओव्हरमध्ये 4च बॉल टाकावे लागतील गोलंदाजाला, कारण 2 बॉलचे पॅनल्टी आहे तुर्बे टीमसाठी. नेक्स्ट मॅच साठी आम्ही विनंती करतो युगा फायटर्स कांडपोळी, ज्या टीमने टॉस जिंकला, जो काही डिसिजन असेल तो स्वीकारून आपण तयारीत राहा. आणि त्यांच्या विरोधात ग्रीष्मा 11 ACC वाघिवलीवाडा हा संघ पुढची मॅच खेळणार आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट बॉल राहिले, अंपायर्स काय सांगतात? धावा पाहिजे 4 बॉल मध्ये, 23 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 23 धावा, 2 बॉलची पॅनल्टी. युगा फायटर्स कांडपोली टीमचे खेळाडू लक्ष असू द्या, समोर कोणी राहू नका. ब्लॅक जो पडदा आहे बाउंड्रीचा त्याच्या आतमध्ये कोणी बसू नका. प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, प्रेक्षक खऱ्या अर्थाने क्रिकेटचे मायबाप आहेत, परंतु आम्ही तुम्हाला विनंती करतोय हात जोडून की आपण जो ग्रीन कलरचा पट्टा लावले ना त्याच्या मागे बसा. कुठल्याही खेळाडूला अडथळा होणार नाही याची दक्षता आपण घ्या. 4 चेंडू आणि 23 आवश्यकता. युगा फायटर्स कांडपोळी पुढची मॅच खेळेल आणि या टीमचे पाठी राखे आमचे लाडके. मागील स्पर्धा आम्ही याच क्रीडांगणामध्ये पाहिली. प्रशांतजी खारपाटील यांनी पुरस्कृत केलेला, साईराज खारपाटील यांनी पुरस्कृत केलेला युगा फायटर्स कांडपोळी संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात आज ग्रीष्मा 11 ACC KDH वाघिवलीवाडा या 2 संघांमध्ये बिग बॅटल, मोठा सामना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहा आपण दोन्ही टीम. 4 बॉल 23 आवश्यकता. चार चेंडू आणि 23 आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संतोष कडू मैदानाच्या आतमध्ये आले. 4 चेंडू त्यांना हाताळायचे आहेत, परंतु इथे 4 बॉल मध्ये 4 षटकार या मॅचला जिंकण्यासाठी मारायचे आहेत, ते म्हणजे तुर्बे टीमला. पहिलाच यॉर्कर टाकला, लॉंग ऑफ मध्ये धाडलाय बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात द्या, रन्स मिळेल फक्त एक सिंगल. मॅच मध्ये औपचारिकता राहिली असं आपण म्हणूया. 3 चेंडू आणि आता समीकरण तब्बल 22 धावा. आता जरी 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तरी देखील हा सामना जिंकला जाणार नाही. प्रचंड मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी. काल तर प्रेक्षक उभे राहिले, एवढी जागा नव्हती मैदानामध्ये, एवढी गर्दी प्रेक्षकांनी केली. काल याच परिसरातील संघ खेळत होते आणि याच परिसरातील काल सोन्या स्पोर्ट्स भोम हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. आज दूरवरून संघ आलेत. स्पर्धेचा पोल आहे त्यामुळे प्रेक्षक यायला विसरले नाही आहेत. लॉफ केल्या बॉलला, लॉंग ऑन मध्ये पाठवलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, पकडला जाईल कॅच. आणखीन एक खेळाडू बाद. प्रेक्षकांना सांगितलं बाउंड्रीच्या आतमध्ये कुणीही बसू नका. आणखीन एक डायलॉग आहे दशरथ पाटील सरांचा, तो जरूर डीजे मॅडी आपल्यापर्यंत पोहोचवतील काही क्षणामध्ये. रायगडमधील प्रसिद्ध डीजे ऑपरेटर आमचे मित्र डीजे मॅडी फार बिझी असतात. आज चिरण्याची स्पर्धा दरवर्षी ऑपरेटिंग साठी नेहमीच त्यांना आम्ही पाहिल्या. हॅलो निकेतन परदेशी, आपण यायचं आहे. मॅडी यांना 5 वर्ष होत आहेत या स्पर्धेमध्ये डीजे ऑपरेटिंग करण्यासाठी. त्यांचं महत्वाचं योगदान आहे, त्यांचं आम्ही विशेष स्वागत करू. पंच, तुम्हाला किती वर्ष झाली या स्पर्धेमध्ये?
चला ते देखील दरवर्षी ही स्पर्धा कव्हर करतात. त्यांच्याच हातामध्ये तिरंगा चषक दिला जाते आणि बऱ्याच वर्ष ते देखील ही स्पर्धा करतायत कव्हर. त्यांचं देखील विशेष स्वागत. आमचे संदीपजी पाटील सर मुख्य अंपायर आहेत, जरूर त्याबद्दल आपण चर्चा करू. फटका चांगला, फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले, बॉल जाईल सीमा पार, 4 रन. चार धावा मिळायला गेल्यात. मोठू पतलू आहेत ना ते, बघा किती जल्लोष करतायत. तुम्ही नाचा रातभर, तुम्हाला थंडी नाही अगदी, कारण मुकुट मोठा घातलाय तुमच्या डोक्यामध्ये. मॅच जिंकले इथे, पहिला सामना जिंकलाय समिधा नागाव टीम ना. अभिनंदन समिधा नागाव टीम. अडलक टीम तुर्बे या स्पर्धेतलं आपलं आव्हान संपुष्टात येईल. विनोद स्पोर्ट्स धीरज स्मृती तुर्बे संघ पराभूत झाले आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय प्रतीक ठाकूर ठरलाय सामन्याचा सुपर हिरो. 11 बॉल मध्ये 32 धावा प्रतीक ठाकूरनं काढल्यात आणि त्याला देऊया आपण सामनावीर. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सुरेश भाई, नितीन म्हात्रे साहेब आणि चंद्रशेखर मोकल या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण तिन्ही मान्यवर या आणि हे पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देऊया. प्रतीक ठाकूर ठरलेत सामनावीर. चला प्रतीक या. आणि कानपोळी संघ मैदानामध्ये उतरल्या. वाघिवलीवाडा आपण देखील तयारीत राहायचा. लगेच सलामीचे खेळाडू पाठवा मैदानामध्ये. ही देखील 5 षटकांची मॅच. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि जोडले जातील पुन्हा एकदा राजेंद्रजी भगत सर. या सामन्याचा सामनावीरचा किताब शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका सहचिटणीस चिरनेरच्या राजकारणातील एक मोठं नाव भाई सुरेश पाटील. त्याप्रमाणे या स्पर्धेला गेले 5 वर्ष लागणारे सर्व चेंडू पुरवणारे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते चंद्रशेखर मोकल आणि चिरनेर विभागीय शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नितीन म्हात्रे या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्यावरचा किताब आपण देऊया. तत्पूर्वी या स्पर्धेला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचे